साहिल आपण घेऊन यायचं आहे. लखन भाटकर याच्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 2 गडी बाद केले तर राजाजी येवलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना श्री गणेश गणेशाळी विरुद्ध अमर सोनजाई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. आशिषजी कवळे यांचं आगमन झालंय. वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलात. चढत गेलं तर सुशांत बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. स्वतः आधारस्तंभ या संघाचा. चढत गेलं तर लखन 200 रुपयाचा पारितोषिक 100 रुपयाचा पारितोषिक आहे. एकाच चढाईत 2 गडी बाद केल्याबद्दल राजा येवलेकर यांच्याकडून दिलं जाईल. पाहूया संधीचं सोनं करेल का लखन. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वरूप चौगले एक उत्कृष्ट चढाई बहादर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बोनस गुण मानत पाठवत असलेला हा खेळाडू 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती स्वरूपची. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर मिहीर भाटकर. मीरच्या समोर येतो 7चा डिपेंड आणि सुंदर चढाई. 2 कोपरा रक्षकांना बाद करण्यात यशस्वी होत आहेत. 2 गुणांची कमाई. 2 भाऊ मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. आपल्या खाला चालाय. मिहीरने आता जे 2 गुणांची कमाई केली त्याबद्दल संदेश तोडणकर यांच्याकडून मिहीरसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढार गेला तर सुशांतच्या समोर आहे. सुंदर चढाई. आता मात्र 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी सुशांतने. चढार गेला तो मिहीर 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. एकाच चढाईत 2 गडी बाद केल्याबद्दल संदेश तोडणकर यांच्याकडून 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. तर साई मांजरेकर यांच्यासाठी खुशखबर आहे. आपले परम मित्र ओमकार पडवळ यांच्याकडून आपल्याला खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 3 गडी बाद केले तर 2 अंड्याचे ट्रे आपल्या घरपोच केले जातील. टाइम घेतलाय तर भरून क्रीडा मंडळाने. साई मांजरेकर आपण संधीचं सोनं करायचं आहे. पप्पू दादा गुरु यांचा सत्कार केला जाईल. साहिल भुसाने यांना विनंती करतो. त्यानंतर सुशांत बोरकर यांचा सत्कार केला जाईल. साहिलला सुद्धा
अवांतर गुण आणि सुंदर पकड पाहायला मिळते. 2 गुण मिळतील ते. हॅलो. त्याच्यानंतर एक भरून फिरा मिळाला आणि 1 गुण मिळेल तो. त्यांचा सुद्धा सत्कार केला यो जाईल. दांडा साहिल संघाला. यांना सांगतो. सुंदर चढाई मिहिर याची 1 गुणाची कमाई केली आमचे आपल्या मित्र सचिन संघासाठी. यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. साहिलला मी विनंती करतो. चढा जात होतो सुमेघ भगत. सुमेघच्या समोर येतो 5 साडेपॉईंट 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. यू दांडा च्या अंगणात पाहूया. यू दांडा बोडकर ब्रदर्स संघाचे संघ मालक आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत. मी साहिलला सुशांत विनंती करतो की कवळे साहेबांचा सुद्धा बोरकर. सत्कार केला जाईल. गुलाब पुष्प. जे आता स्टेजवर उपलब्ध आहेत. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना अमर सोमजाई विरुद्ध श्री गणेश गणेशाळी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचे. चढावर गेला तो विजय. संत गतीने खेळ करून रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुमेघ. सुमेघच्या समोर येतो 5 साडेपॉईंट 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. यू दांडा बोडकर ब्रदर्सच्या अंगणात पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती. सुमेघची छान सुंदर टू टच करण्याचा प्रयत्न. सुशांतसाठी ऑफर आहे. जर का आपण एका चढाईत 4 गडी बाद केले तर रोहित भगत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चढा जात होतो सुशांत. चढाईला सुशांत यशस्वी चढाई करतो आपल्या संघासाठी. किती गुण मिळतील? एक गुण तर कमवलाय. रोहित भगत यांच्याकडून सुशांतसाठी 2 गडी बाद केला तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सचिन भगत यांच्याकडून सुशांतसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. रायडर सेफ 2 गुणांची कमाई केली. मिहिरने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. सुंदर खेळ मिहिरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर स्वरूप. स्वरूपच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. पाहूया बोनस लाईन पार होईल का? सहा विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. अयांश अशील कवळे यांच्याकडून मुरुड यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. चढार गेला तो विजय. तो बघ संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुमेघ. ज्याच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतात असा खेळाडू. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. कोणाच गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. सुंदर अशी चढाई टू टच करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. विजयच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु संत गतीने खेळ करतोय तो विजय. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वरूप. डोळाय करो या मरो या इराद्याने जातोय. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. यू दांडा चांगणात पाहूया. आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती यू दांडा संघाकडून. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय.
त्याला प्रत्युत्तर विजय डाय करूया मरूया इरादीने चढत जातोय. सुपर टॅकलची संधी आहे ती भरून क्रीडा मंडळाकडे. तिन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहूया. सुशांत बोरकर यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे. 3 विरुद्ध 1 सुंदर चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो विजय, परंतु आता मात्र विजयला पकडण्यात यशस्वी होत आहे. सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील ते भैरवनाथ क्रीडा मंडळाला. टाइम ऑफ घेतलाय तो यू दांडा संघाने. पवन भाटकर या संघाचे कोच आपल्या संघाला मार्गदर्शन करताना सुंदर असा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चढत जातोय तो सुशांत. टाइम ऑफ ओव्हर झाले ते यू दांडा संघाचे. आता मात्र साई थोडसे घाई करतोय आणि गुण मिळवून देतो. तो सुशांतला 1 गुणाची कमाई होते. त्याला प्रत्युत्तर मिहीर. आतापर्यंत ज्याने सुंदर खेळ केला आहे, आपल्या नावावर चढाईमध्ये 2-2 असे 4 गुण मिळवून दिलेत असा हा खेळाडू मिहीर भाटकर 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. रिकाम्या असता प्रथम दाखल. त्यांना प्रत्युत्तर सुमेघ. लखन आपण संधीचं सोनं करायचं आहे. एका चढाईत 2 गडी बाद केले तर राजा येवलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सुशांत चौगले यांनी एका चढाईत 2 गडी बाद केले तर रोहित भगत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संधीचं सोनं करायचं आहे. संध्याकाळी खेळ करून रिकाम्या असता आपल्या तांबत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अथर्व भाटकर. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते अथर्वची आणि सुंदर पकड बाद होतोय तो अथर्व. 1 गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. याला बॉडी नाही दिला, अमृतला बॉडी नाही दिला. 11 गुण आहेत ते भैरवनाथ क्रीडा मंडळ. 8 गुण आहेत ते रेड मार रेड. यू दांडा बोरकर ब्रदर्स या संघाचे. 3 गुणाची आघाडी भैरवनाथ क्रीडा मंडळाकडे याची नोंद घ्यायची आहे. यू दांडा बोरकर ब्रदर्स या संघाने. साई मांजरेकर आपण संधीचं सोनं करायचं आहे. एकाच चढाईत 3 गडी बाद केले तर 2 अंड्याचे ट्रे म्हणजेच 48 अंडी आपल्याला मिळतील. सॉरी 60 अंडी. 3 गडी बाद करत तर 60 अंडी आपल्या घरपोच केली जातील. चढा जातो तो मिहीरच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड बोनस गुणवान आहे ज्याने आतापर्यंत यशस्वी चढाया केल्यात आपल्या संघासाठी तो मिहीर. पाहूया आपल्या संघाला लीड मिळवून देईल का. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. वारंवार प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु रिकाम्या असल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सुशांत चौगले. सुशांतच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत युदांडाच्या अंगणात. पाहूया आणि आता मात्र गौरव थोडीशी घाई करतो. 1 गुण मिळतो तो सुशांतला. त्याला प्रत्युत्तर लखन. पाहूया लखन आपल्या संधीचं सोनं करेल का. आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. एकाच चढाईत जर का 2 गडी बाद केले तर 100 रुपयाचं बक्षीस. आणि
रायडर बाद होईल. प्रयत्न चांगला होता परंतु 2 सोल्डर बाद झालाय तो दखन. चांगला प्रयत्न होता. हे अमृता रेड मारायचे आहे. चढत गेलं तर सुशांत 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ते येऊ दांडाच्या अंगणात. आमच्या मंडळाला नंदकुमार विरकुड यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्याचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. चढत गेलाय तो मिहीर यू दांडा संघाचा एकमेव असा खेळाडू ज्याने आतापर्यंत 2-2 असे गुण मिळवले. सुंदर पकड पाहायला मिळते साहिल आणि त्याच्या साथीदाराकडून. प्रत्युत्तर सुशांत 1 विरुद्ध 1 अशी लढत. साहिल जागडे याच्यासाठी साहिल कोरनाक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. सुंदर खेळ मध्यंतरानंतर पाहायला मिळते तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा 1+2 3.3 गुणांची कमाई झाली ती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात. पुन्हा एकदा सामना स्रोत चढ्यासाठी जात होतो विजय. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का विजयच्या समोर येतो 7 साडी पेन आणि सुंदर पकड पाहायला मिळते. सुंदर पकड पाहायला मिळते ती. स्वरूप यांच्याकडून चढार गेलाय तो सुमेघ आणि यशस्वी चढाई करतोय. साईला तो टच करण्यात यशस्वी झाला. 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा पाहायला मिळते भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या. आणि आता मात्र थोडीशी घाई साहिल बाद होतो. 1 गुणाची कमाई करतो मिहीर आपल्या संघासाठी. चढार गेला तो सुमेघ 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती युदांडाच्या अंगणात. पाहूया संत गतीने खेळ करतोय तो सुमेघ. रिकाम्या असतात सांग थांबून दाखल टाइम अप घेतलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. या सामन्यात जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. यापूर्वी शिवराज हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. या सामन्यात जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. या चालू सामन्यानंतर होणारा सामना श्री गणेश गणेशाळी विरुद्ध अमर समजाई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचे. चढावर गेलाय तो मिहीर ज्याने आतापर्यंत सुंदर खेळ केला. आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. बोनस गुण मिळून आपल्या तंबूत दाखल होतोय. चढावर गेला तो सुमेघच्या समोर आहे तो 6 चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. सुंदर चढाई पुन्हा एकदा अनु कुमारची आठवण करून देतोय सुमेघ. आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर मिहीर. एक यशस्वी चढाई बहादर ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. रिकाम्या असता तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुमेघ ज्यांच्या चढाई वारंवार पाहायला मिळत आहेत. तो टच करण्यात यशस्वी टच करण्यात यशस्वी होतोय असा हा खेळाडू. लखन आपण संधीचं सोनं करायचं आहे. एका चढाईत 2 गडी बाद केलं तर 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला राजा येवलेकर यांच्याकडून दिला जाईल. साई मांजरेकर आपण सुद्धा संधीचं सोनं करायचं आहे परंतु सध्या मैदानाबाहेर आहेत त्यामुळे मैदानात यावं लागेल. चढाई करावी लागेल. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं. विजय गायकवाडला जर का पकड केली आणि पकड राजा येवलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. विजय गायकवाडला पकड केल्याबद्दल राजा येवलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस शिवर भैरवनाथ क्रीडा मंडळाला. सुंदर चढाई सुपर डुपर रेड 4+2
4+2 6 गुणांची कमाई केली. 6 गुणांची कमाई केली सुमेघ भगत यांनी. सुंदर चढाई. सुमेघ भगत साठी संदेश तोडणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. सुमेघ भगत याला. पप्पू गुरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. चढार गेलाय तो लखन. 2 गुणांची कमाई. परंतु आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते ते म्हणजे प्रथमेश जागडे यांच्याकडून. चढार गेलाय तो सुशांत. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत. अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत. साई आपण संधीचं सोनं करायचं आहे. सुपर रेड केली तर आपल्याला 2 अंड्याची ट्रे म्हणजेच 60 अंडी. बघा संधीचं सोनं करायचं. 1 एंट्री तरी आपण करावी अशी सर्व प्रेक्षक वर्गाची विनंती आहे. विजय आपण संधी द्यायची आहे साईला. चढावर गेला तो अथर्व आणि सुंदर चौडा पकड पुन्हा एकदा प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळतोय. आता मात्र चढाईवर जाते तो भूषण. भूषणच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. सुमेघनी जी सुपर डुपर रेड केली त्यासाठी अमित सावंत, राजू ठाणगे आणि मुकेश होळे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये बक्षीस आलंय. जीपे केले जातील याची नोंद घ्यायची आहे. सुमेघ भगत साठी त्यांचे परम मित्र अमित सावंत आणि राजू ठाणगे आणि मुकेश होळे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये. डू ऑर डायची चढाई. चढार गेलाय तो भूषण गोरेवले. यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. अक्षयला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर साई आपण संधीचं सोनं करायचं आहे. बघा लाईनमन सुद्धा आपल्याला टीप देतात. साई मी रिकामे असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पार्थ चौगले. 4 विरुद्ध 1 अशी लढत. साई आपण संधीचं सोनं करायचं आहे. हो हो यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली. एक गुणाची कमाई केली पार्थनी. डू ऑर डाय करूया मरूया इरादे चढार गेला तो विजय. 3rd रेड. मला वाटतं त्याचं लक्ष नसावा. शेवटचा मिनिट आहे. 1 एंट्री साईला सुद्धा भेटली पाहिजे विजय. साईला 1 एंट्री मिळेल याचा लक्ष ठेवायचं. हॅलो बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. प्रत्युत्तर स्वरूप 1 एंट्री साई मांजरेकर यांनी करावी. साई मांजरेकर आणि सामना संपलाय जाहीर केलाय. सामना जिंकला तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. अभिनंदन भैरवनाथ क्रीडा मंडळ. तर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल हार्दिक आभार. विदांडा बोडकर ब्रदर्स या संघाचे हार्दिक आभार. सामनावीर सुमेघसाठी बक्षीस आले. पप्पू गुरु यांच्याकडून 200 रुपये. संदेश तोडणकर यांच्याकडून 100 रुपये.